रोजच्याप्रमाणे सकाळी उमाकांत शेतावरून घरी आला नाही, म्हणून त्याचा चुलत भाऊ उमेश यानं फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन उचलला नाही। त्यामुळे तो शेतातील आखाड्यावर पोहोचला। त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत उमाकांतचा मृतदेह आढळून आला। त्यानं पोलिसांना ही माहिती दिली। उपविभागीय पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले। मुलाचा मृत्यू झालाय हे कळताच आईनं अक्षरशः हंबरडा फोडला। आता संपूर्ण घटना काय घडली होती पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आखाड्यावर झोपलेल्या तरुणाचा धारदार शस्त्रांनी गळा चिरून निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना सकाळी घडली। घटनेनंतर संशयित आरोपी गाव सोडून पलायन केलं असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। उमाकांत गोविंद नंदगाये, वय 23 वर्ष, राहणार कळगाव, तालुका उमरी असं या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान पिकाच्या संरक्षणासाठी रानडुकराला झटका देण्यासाठीची मशीन चोरल्याच्या संशयावरून उमाकांत याचे 2 दिवसांपूर्वी काही जणांसोबत वाद झाला होता। यावेळी उमाकांतचा चुलत भाऊ महेश नंदगाये यांनी हा वाद सोडवला। त्यानंतर शुक्रवारी उमाकांत हा दररोजच्या प्रमाणे आखाड्यावर झोपायला गेला। वाद झाल्यानं शेत शेजारीच असल्यानं त्यांना याची माहिती होती। ही संधी साधून त्यांनीच उमाकांत याचा खून केल्याची तक्रार महेश नंदगाये यांनी उमरी पोलीस ठाण्यात दिलेली आहे। घटना घडल्यापासून संशयित आरोपींनी घराला कुलूप लावून रातोरात गावातून पलायन केले। त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे वेगवेगळे 3 पथक रवाना झालेले आहेत। तसंच कळगाव शिवारातील घटनास्थळी पोलिसांचं श्वान पथक तसंच फॉरेन्सिक टीमनं भेट देऊन माहिती गोळा केली। सदर हत्या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हे पुढील तपास करत आहेत। मात्र ही घटना घडल्यानंतर आईनं अक्षरशः हंबरडा फोडलेला आहे। तसंच कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय।